साहेबांना निमंत्रण आले। वंचित बहुजन आघाडीला जे आहे महाविकास आघाडीकडून निमंत्रण पाठविण्यात आलेलं आहे। जागा वाटपाच्या संदर्भात हे निमंत्रण पाठविण्यात आले। तर चला पाहूया संपूर्ण प्रकरण काय आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना जे आहे थेट महाविकास आघाडीकडून निमंत्रण आलेलं आहे। महाविकास आघाडीने जे आहे त्यांचा जागा वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात आज एक बैठक घेणार होते। त्या निमित्ताने जे आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना पत्रक पाठविण्यात आलेलं आहे। येत्या काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या व इतर काही निवडणुका लागणार आहेत। त्यामुळे सर्वच पक्ष जे आहेत आता युती करण्यासाठी एकमेकांसोबत गाठी भेटी घेत आहेत। त्याचमुळे अनेक पक्ष किंवा अनेक लोक राजकीय मंडळी जे आहेत एकमेकांसोबत त्याच पार्श्वभूमीवर जे आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना देखील पत्र पाठविण्यात आलेलं आहे। बाळासाहेब आंबेडकर यांना आज पत्र पाठविण्यात आलेलं आहे। परंतु बाळासाहेब आंबेडकर यांना जे निमंत्रण आले त्यावरती बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे। कारण या परिपत्रक ज्यांनी पाठवलं त्यांना खरंच हा अधिकार आहे का युती करण्याचा किंवा जागा वाटपा संदर्भात असं बोलून जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी ते निमंत्रण धुडकावून लावलेलं आहे। तर नेमकं म्हणणं काय बाळासाहेब आंबेडकरांचं पाहूया। बाळासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे की ज्यांना युती करायची ते मुख्य नेते असायला पाहिजेत, ज्यांना खरंच हे अधिकार असतील, जसे की काँग्रेसचा गांधी परिवार असेल किंवा खरगे असतील किंवा त्यासोबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार असतील किंवा शिवसेनेचे नेते जे आहेत उद्धव ठाकरे असतील यांच्याकडनं मला पत्र यायला पाहिजे। त्यांच्या सहीचं जर पत्र आलं तरच मी त्या गोष्टीला खरं मानेल, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। बाळासाहेब आंबेडकर यांना जर सोबत घेतलं नाही तर आपण महाराष्ट्रामध्ये जिंकू शकत नाही याची प्रचिती आता जवळपास सर्वच राजकीय नेत्यांना आलेली आहे। कारण गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे आहे लाखोच्या वरती मते जे आहेत वंचित बहुजन आघाडीच्या अनेक जे उमेदवार उभे राहिले होते त्यांना भेटले होते। त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष या गोष्टीकडे लागून आहे आणि सर्वच राजकीय नेते याबाबत प्रयत्न करत आहेत की वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत यायला हवी। तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।